नमस्कार. सकाळ डिजिटलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. 4 राज्यांचे कौल हाती येत आहेत. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणा. या 4ही राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये आपल्याला भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येते. पण या 3 राज्यांमध्ये भाजपच्या यशामागचे कारणे काय आहेत आणि भाजपची गौडदौड ही दिवसेंदिवस वेग वाढतच चालू आहे. नेमके यामागचे कारण काय आहेत आपण जाणून घेणार आहोत सकाळचे संपादक सम्राट सरांकडून. नमस्कार. सगळ्यात पहिला जो मुद्दा भाजपच्या बाबतीत सातत्यानं समोर येतो तो म्हणजे भाजप निवडणुकीला चेहरा देतं. काँग्रेस किंवा अन्य पक्षांनी चेहरा द्यायला निवडणुकीला 2014 नंतर सुरुवात केली, पण त्याच्या आधी वर्षभर 2013 पासून भाजपनं मोदी हा चेहरा लोकसभा निवडणुकीला 2014च्या पुढे केला. तेव्हापासून 2024 कडे आता आपण वाटचाल करतो आहे. 2014 ते 2024 या काळात या 10 वर्षात झालेल्या प्रत्येक निवडणुकीला भाजपनं एक चेहरा दिला आणि तो चेहरा सातत्यानं मोदींचा ठेवलेला आहे. उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी भाजपनं मोदी आणि योगी आदित्यनाथ असे 2 चेहरे ठेवले. त्यातही एक राज्याचा चेहरा आहे आणि एक देशाला पुढे घेऊन जाणारा चेहरा आहे. अशी भाजपची निवडणुकीची स्ट्रॅटेजी होती, ज्या स्ट्रॅटेजीचा आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपनं खूप आक्रमकपणानं वापर केलेला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्व आहे का? अगदी आहे. भाजप या राज्यांमध्ये गेले 20 वर्षांपासून सत्तेच्या जवळपास किंवा सत्तेत आहे. पण या स्थानिक चेहऱ्यांना खूप मागं टाकेल असा केंद्रातला चेहरा देणं आणि तो पंतप्रधान मोदींचा देणं हे भाजपनं 2023च्या आत्ताच्या विधानसभा निवडणुकांमध्ये खूप आक्रमकपणानं केलेलं होतं. म्हणजे भाजपचा निवडणुकीमधला सगळ्यात मोठा जर मुद्दा म्हणायचा तर त्यांनी या निवडणुकीच्या विजयासाठी एक चेहरा दिलेला होता. म्हणजे या निवडणुकीत अपयश जर आलं असतं तर ती जबाबदारी स्थानिक नेत्यांनी घ्यायची आणि यश जर आलंय तर त्याला एक चेहरा असायला हवा आणि तो चेहरा त्यांनी मोदींचा दिलेला होता. दुसरा जो भाजपच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सगळ्या यशामध्ये सातत्यानं समोर येतो तो मुद्दा म्हणजे ही केडर बेस्ड पार्टी आहे. काँग्रेसची स्थापनेपासून विशेषतः स्वातंत्र्यानंतरचं काँग्रेसची पहिल्या 3 दशकांची वाटचाल बघितली तर त्या प्रत्येक यशामध्ये म्हणजे अगदी 1980 पर्यंतच्या कालखंडामध्ये काँग्रेसच्या यशामध्ये केडरचा सगळ्यात मोठा वाटा असायचा. केडर म्हणजे कोणतर अगदी जमिनीवर जो कार्यकर्ता काम करतो तो म्हणजे ज्याला सतरंजा उचलणारा कार्यकर्ता असं आपण हेटाळणीनं सातत्यानं बोलतो. पण हा केडर असणं हे भाजपसाठी खूप महत्त्वाची बाब आहे आणि आत्ता खूप बळकट केडर असलेली दुसरी पार्टी आता भारतामध्ये किमान या क्षणी तरी दिसत नाही. काँग्रेसकडे केडर आहे का? अगदी जरूर आहे. पण त्या केडरला खुश ठेवणारा, त्या केडरला सातत्यानं मोटिवेट ठेवणारा कार्यक्रम काँग्रेस देऊ शकतं का? तर तशी परिस्थिती आत्ता काँग्रेसची नाही आहे. त्यामुळे काँग्रेस हा केडर बेस्ड पार्टीपासून खूप दूर गेला, काही नेत्यांच्या भोवतीचा पक्ष बनला आणि त्याचवेळी भाजप हा केडर बेस्ड पार्टी बनत गेला. आता भाजपनं ही केडर मेंटेन ठेवण्यासाठी ते सतत आपल्या सोबत राहील याची काळजी घेण्यासाठी काय केले तर या केडरचा कोर मतदार म्हणून एक मोठं परिवर्तन घडवलेलं आहे जे गेल्या 10 वर्षांमध्ये समोर येतं. या भाजपचा केडर, भाजप ही विचारसरणीनं उजवी विचारसरणी आपण म्हणतो, हिंदुत्ववादी विचारसरणी अशा स्वरूपाचा पक्ष आहे. त्यांचा केडर हा हिंदुत्व मानणारा केडर आहे. या केडरला मतदारांपर्यंत आणखी मतदारांपर्यंत घेऊन जाण्यासाठी भाजप जी व्यूहरचना करतं ती पूर्णपणाने हिंदुत्वाची असते. या निवडणुकांमधले मोदींचे एकूण ज्या 45 प्रचार सभा झाल्या त्या 40-45 प्रचार सभांचे जर मुद्दे डोळ्यासमोर आणले तर मोदींनी कुठल्या मुद्द्यांना पुढं आणलेलं होतं तर राम मंदिर, राम हिंदुत्व, पाप पुण्य हे शब्द मोदींनी वापरले, जे शब्द भाजपच्या केडरच्या आणि भाजपच्या कोर वोटरच्या जवळ जाणारे असतात. हे 2 म्हणजे पहिला मोदी ही निवडणुकीची फेज बनणं, दुसरा केडरचा पक्ष असणं आणि केडर कोअर वोटर्सना जे अगदी भाजपला मतदान करतीलच असे जे वोटर आहेत त्यांना खुश करणारा कार्यक्रम घेत राहणं, हे 2 मुद्दे या निवडणुकीतून समोर येतात. त्याला अनुसरूनच मला एक विचारावंसं वाटतं की बंडाच्या राजकारणामुळे कुठेतरी भाजपचा केडर नाराज आहे असं बोललं जात होतं. महाराष्ट्रातही तसं बोललं जाते, पण या निकालांवरून असं दिसतं की भाजपचा केडर हा नाराज नाही. तर याबद्दल काय म्हणाल? बंडाचा म्हणजे आपण महाराष्ट्रापुरतं जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रात आपण असं म्हणतो की एकनाथ शिंदे आले, पण एकनाथ शिंदे हा भाजपच्या कोर वोटरचा भाग होताच, हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते. अजित पवार ज्यावेळी आले त्यावेळी भाजपच्या कोर वोटरची भूमिका काय राहिली तर भाजपच्या कोर वोटरला केडरला असं वाटत राहिलं की आपल्या विचारसरणीसमोर शेवटी अजित पवारही झुकले. अजित पवार जे सेक्युलर विचारसरणीच्या NCP मध्ये होते ते NCP मधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष त्यांनी NCPचा स्वतःच NCP असा दावा दाखल केला आणि
भाजप बरोबर आले आणि कडव्या हिंदुत्वाला समर्थन करायला लागले. त्यामुळं केडरला ते दुखावतात, भाजपचं केंद्रीय नेतृत्व असं कधी होत नाही, कोर वोटरला दुखावतात असं कधी होत नाही. त्यामुळं मोदी फेस देणं, केडरला खुश ठेवणं, केडरकडनं असलेल्या कोर वोटरना खुश ठेवणं, हे 2 मुद्दे खूप आक्रमकपणानं भाजपनं या निवडणुकीमध्ये सातत्यानं वापरले. महाराष्ट्रात सुद्धा त्याचीच कदाचित पुढच्या काळामध्ये चर्चा येईल. तिसरा मुद्दा मला जो कायम वाटतो भाजपच्या यशामध्ये आहे तो म्हणजे ते एक केंद्र सरकारच्या योजनांची खूप मोठी जंत्री आखतात. म्हणजे अगदी तुम्ही जर गेल्या 5-10 वर्षांमधल्या योजना काढल्या तर त्या अतिशय चमकदार योजना असतात. स्मार्ट सिटी असेल, आत्मनिर्भर भारत असेल, मेक इन इंडिया कॅम्पेन असेल, अगदी काल परवा त्यांनी मेरी माटी मेरा देश सारखा कॅम्पेन आखलं. म्हटलं तर ती योजना आहे का काही नाही, पण प्रत्येक गावामधनं माती घेऊन जाणं आणि त्याच्यातून दिल्लीत एक उद्यान बनवणं असं त्याचं स्वरूप ठेवलं. त्याचवेळी केंद्रातल्या योजनांचा वापर ग्रामीण भागापर्यंत होतो का? आत्मनिर्भर भारत सारख्या योजनेतून महाराष्ट्रातल्या, भारतातल्या प्रत्येक गावामध्ये स्टार्टअप तयार होतं का? अशा स्वरूपाच्या योजना करतात. शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर करणारी योजना मोदी आणतात आणि त्याचा बॅकबोन त्या सगळ्या यंत्रणेचा जरी मनमोहन सिंगांचं सरकार होतं तरी ते कधी या स्वरूपाचा राजकीय लाभ उठवू शकले नाहीत. म्हणजे केंद्राच्या योजना हा एक मोठा घटक राहतो. ते सत्तेवर असोत त्या राज्यामध्ये किंवा नसोत, पण केंद्रीय योजनाचं थेट जे डिफरन्शिएशन असतं, वाटप असतं, त्याच्यामध्ये ते थेट दुजाभाव दाखवू शकतात की नाही, आम्ही तुम्हाला केंद्रीय योजनेचा सपोर्ट देणार नाही कारण तुमचं सरकार आमच्या बाजूनं नाही आहे. राज्यातल्या जनतेपर्यंत तो मेसेज पोहोचवत राहतात. 2019च्या निवडणुकीचं आपण लोकसभेच्या निवडणुकीचं जर विश्लेषण बघितलं तर तुम्हाला उज्ज्वला योजना ही खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मेशन घडवणारी दिसेल. आत्ता शिवराजसिंग चौहानांची लाडली योजना ही सातत्यानं गाजत राहिली. आत्ता केंद्रामध्ये जरी भाजपचं सरकार, राजस्थानमध्ये जरी भाजपचं सरकार नव्हतं तरी त्यांनी सातत्यानं टीकेचा आरोप त्यांच्या योजनांवर ठेवला. मोदींनी एका बाजूनं रेवडी हा शब्द वापरला, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्रीबीज म्हणतो, फुकटात गोष्टी देणं, त्याला एका बाजूने टीका करायची. आणि ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेस 7 गॅरंटीज घेऊन येते, 9 गॅरंटीज घेऊन येते, 11 गॅरंटीज घेऊन येते, त्यावेळी मोदींनी काय केलं तर मोदींनी केंद्रीय योजना अशा दाखवायला सुरुवात केली की ज्या आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देत आहोत. म्हणजे पुढचे 5 वर्ष तुम्हाला अन्नधान्य, 80 कोटी जनतेला अन्नधान्य आम्ही फ्री देणार आहोत, हे त्यांनी आत्ताच राजस्थानमधल्या निवडणुकीत सांगायला सुरुवात केली. ही योजना म्हटलं तर केंद्राची आहे का? आहे. केंद्र आत्ता ती योजना कोविड पासून ती राबवतं पण आहे. तीच योजना काँग्रेसच्या काळात पण होती, पण एका बाजूने त्याला रेवडी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने तशा स्वरूपाची योजना आखायची, ती अंमलबजावणीत आणायची. हा एक तिसरा मुद्दा भाजपच्या एकूण प्रचाराचा आणि एकूण विजयाचा राहतो की केंद्रीय योजनांचा खूप स्ट्रॉंग सपोर्ट ते राज्यांना देतात, त्यांच्या राज्यांना देतात, विशेषतः जिथं ते सत्तेवर येतात त्यांना देतात. चौथा जो मुद्दा मला वाटतो तो एक सतत त्यांच्याकडे इव्हेंट आणि ऍक्टिव्हिटी असतात. ते कुठल्याही गोष्टीचं सेलिब्रेशन करतात. भले ते मंदिर बांधण्याचा मुद्दा असो, आपण मंदिर बांधते, कोण बांधते म्हणतो आपण? असं म्हणतो राम मंदिर भाजपचं सरकार बांधतंय. प्रत्यक्षात सरकारला कुठलेही मंदिर बांधता येत नाही किंवा मशीद बांधता येत नाही. भारत हा घटनात्मक, निधर्मी, सर्व धर्म किंवा धर्मनिरपेक्ष हा सेक्युलर राज्य आहे. त्यामुळं आपल्यामध्ये तसं करता येत नाही. मंदिर कोण बांधतंय तर राम जन्मभूमी नॅशनल बांधते. तर पण दिसताना काय दिसतं तर सगळे भाजपचे नेते, सगळे भाजपचे कार्यकर्ते हे मंदिरासाठी काम करतात. भाजप असे सतत इव्हेंट ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतत राहिलेला पक्ष असल्यामुळे इव्हेंट पॉलिटिक्सचा कुठेतरी भाजपला नेहमीच फायदा होताना दिसतोय, प्रचंड फायदा होतो. त्यामुळे कार्यकर्ते केडर हे गुंतून राहतात, त्यांना एक कार्यक्रम मिळतो, त्यातून नवीन कार्यकर्ते पण जमा होतात, नवीन कार्यकर्ते पक्षाच्या दिशेने येऊ लागतात आणि असंच एक्सपेरिमेंट पण तेवढंच भाजप करतं. त्या एक्सपेरिमेंट बद्दल आणि आता मला ह्या 5व्या मुद्द्याकडे यायचं होतं की हे करतात आणि अशा इव्हेंट ऍक्टिव्हिटी घेत राहिल्यामुळे त्यांच्यामध्ये सतत नवीन नेतृत्व एक डेव्हलप होत राहतं, जे अगदी जमिनीवरचं नेतृत्व, तिथून ते जिल्हास्तरीय येतं, तिथून प्रदेशस्तरीय येतं आणि मग केंद्रापर्यंत जातं. तर हा जो क्रम आहे त्यामुळे त्यांना एक्सपेरिमेंट करायला खूप स्कोप राहतो. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी सतत तयार राहते की जी फळी पुढे जाऊन राज्याचं, देशाचं नेतृत्व करू शकेल. आणि तो अगदी आत्ता महाराष्ट्रात आपण बघितलं तरी महाराष्ट्रात सुद्धा तो प्रयोग करत असतात. तो त्यांनी छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या निवडणुकीत खूप आक्रमकपणे केला. त्यांनी वसुंधरा राजेंसारख्या अतिशय स्टॉलवर्ट नेत्याला, भाजपमध्ये आता महिला नेतृत्व आहे कुठं? थेट फक्त असं अनुभवी महिला नेतृत्व म्हटलं, ज्याला मास लीडर म्हणतात, त्या वसुंधरा राजे आहेत. सुषमा स्वराज नंतर वसुंधरा राजे या मास लीडर म्हणून भाजपमध्ये माहिती आहेत. तरी सुद्धा
भाजपनं वसुंधरा राजेंची फेस 2023च्या राजस्थान निवडणुकीत अजिबात केली नाही. त्यांनी एकाच वेळी गजेंद्रसिंग शेखावतांसारखा नेता पुढे केला, ज्याचं वय लहान आहे. वसुंधरा राजे 70 आहेत तर शेखावत 56 आहेत. त्याचवेळी बालकनाथ सारखे नवीन नेते आणले, जे योगींची प्रतिफेस म्हणतात, प्रतिमा म्हणतात राजस्थानमधली. छत्तीसगड सारख्या ठिकाणी रमण सिंग काम करत असताना त्यांनी अरुण सावंत सारखा प्रदेश नेता पुढे आणला, जो ग्राउंडवर काम करतोय. तीच परिस्थिती शिवराज सिंग चौहानांबरोबर त्यांनी स्थानिक नेतेही पुढे आणले. प्रयोग करायला भाजप अजिबात घाबरत नाही, रिस्क घ्यायला अजिबात घाबरत नाही. एखादी निवडणूक गेली तर काय होईल, जाऊ दे, पण प्रयोग करायला पाहिजे, हा भाजपचा एक अजेंडा राहतो. आणि मला असं वाटतं तो अजेंडा त्यांना जय असो किंवा पराजय असो, पण या अजेंड्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्वाची एक फळी गेले 10 वर्ष सातत्यानं पुढे येत राहते, जी फळी आक्रमकपणानं नव्या आव्हानांना सामोरं जाते. आणि त्याच्या बरोबर विरोधी आता काँग्रेसची अवस्था होते, की जिथं नेते अजूनही कुठलीही जागा सोडायला तयार होत नाहीत, नवीन फळी येत नाही. मला असं वाटतं की भाजपच्या एकूण सगळ्या आत्ताच्या विजयाकडे पाहिलं, या 4 राज्यांच्या निवडणुकींच्या निकालाकडे पाहिलं, तर हे 5 मुद्दे, मोदींसारखी प्रतिमा देणं असेल, केंद्रामधल्या योजना असलं, केंद्राचा पूर्ण सपोर्ट उभा करणं असेल, केडरला आणि कोअर वोटरला सतत खुश ठेवणं असेल आणि प्रयोग करणं असेल, या 5 मुद्द्यांमुळं हे यश मिळतंय असं मला वाटतं. आपण भाजपच्या यशाबद्दल बोलत होतो, जे की 3 राज्यांमध्ये भाजप काँग्रेसला पिछाडीवरती सोडत स्वतः पुढे जाताना दिसते. याचे काही कारणे आणि 5 मुद्द्यांबद्दल आपण सम्राट फडणवीस सरांशी बोललो. इथंच आपण थांबूयात. अशाच अनेक विश्लेषण आणि अनेक माहिती जाणून घेण्यासाठी सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज लाईक करा आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.